संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं गाव चलो अभियान सुरू आहे आणि याच अभियानांतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील वडोदा या गावी मुक्कामी आलेले आहे। दुपारची वेळ आहे, दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये दुपारचं जेवण आहे। आपण बघू शकतो की इथलं जे भवानी मंदिर आहे त्या भवानी मंदिराच्या बाजूला जे वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाखाली आपल्या कार्यकर्त्यांसोबत हे डबा पार्टी करत आहे। कुठेतरी गाव चलो अभियानाचा जो उद्देश आहे तो आपल्याला या दृश्यांमधनं पाहायला मिळते की सफल होताना दिसत आहे। गावातल्या लोकांमध्ये जाऊन संवाद साधणं, कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, गावाचे प्रश्न जाणून घेणं। आपण चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारूया। अत्यंत जोमाने राज्यामध्ये गाव चलो अभियान सुरू आहे। वडोदा गावातली ही तुमची डब्बा पार्टी सुरू आहे, काय सांगाल? कशा प्रकारच्या रिॲक्शन इथे पाहायला मिळत आहे? कार्यकर्त्यांमध्ये एक जोश पाहायला मिळत आहे। गाव चलो अभियानामध्ये आम्ही सर्व सहभागी झालो आहोत। वडोदा गाव आहे, स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये या गावात स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतलेला आहे। मी मुक्कामी आहे 24 तास। नाना आकरे यांचे जे आमचे बूथ प्रमुख आहेत त्यांच्याकडे मुक्काम करणार आहे आणि या गावामध्ये आम्ही जे आता जेवण करतो आहे आपापल्या घरून डबा आणला आहे। मी माझ्या घरचा डबा आणला आहे। यातनं जे आमच्या जनतेशी, कार्यकर्त्यांशी जो आमचा एक पारिवारिक स्नेह आहे, महात्मा गांधींनी म्हटलं होतं गावाकडे चला, हा कनेक्ट आहे गावकऱ्यांचा आणि आमचा। खरा भारत महात्मा गांधीजी सांगायचे की खेड्यात वसलेला आहे, तर भारतीय जनता पक्षाने त्यांच्याच त्या विचाराला आता पुढे न्यायचं ठरवलेलं आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे गावाशी कनेक्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना एक भूमिका, एक कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे की गाव हा महत्त्वाचा आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचाराचं गाव निर्माण झालं पाहिजे। महात्मा गांधींनी गाव चलोचा नारा दिला आहे, मोदीजींनी गाव चलोचा नारा दिला आहे। या नाऱ्यावर आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते आज या गावात आलो आहे। कार्यकर्त्यांसोबत खाली जमिनीवर बसून पंक्तीमध्ये घरचे डबे, कशा प्रकारचा आनंद हा एक म्हणजे राजकीय जीवनामध्ये खूप कमी क्षण असतात, अशा प्रकारे आपण अनुभवतो। कधी काळामध्ये जेव्हा अटलजी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आणि अटलजींनी जेव्हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना केली त्यापूर्वी जनसंघाच्या काळातही कार्यकर्ते आपापल्या घरून डबा आणायचे आणि कुठेतरी झाडाखाली बसून खायचे। हा जनसंघाचा काळ बघितला आपण, भारतीय जनता पार्टीच्या निर्माणाचा काळ बघितला। त्या काळातही हीच संकल्पना होती, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपापल्या घरून डबा आणणार, अशी ही डबा पार्टी आहे। कुठेतरी असं म्हटलं जातं की लोकसभेची पूर्वतयारी म्हणून देखील तुमच्या या अभियानाकडे बघितलं जातं। काहीच संबंध नाही लोकसभेचा। मोदीजींचं एवढं वादळ आहे आणि जसं जसं वादळ महाराष्ट्रात येईल तर लोकसभा निवडणूक आम्ही जिंकू, पण या पारिवारिक जे आमचं ऋणानुबंध आहे किंवा हा जी डबा पार्टी आहे, गाव चलो अभियान आहे, उलट आम्ही गावामध्ये काय नाही पोहोचलं सरकारकडनं, सरकारने दिलं पण गावात पोहोचलं नाही, गरीब कल्याणाच्या योजना दिल्या पोहोचल्या नाही, त्या पोहोचवण्याकरता आम्ही आलो आहे। ज्या दिल्या पण योग्य सुरू नाही आहे। आता मला एक शेतकरी भेटला, त्यांनी सांगितलं पीक विमा योजना मला भेटली नाही आहे असं म्हटलं एका शेतकऱ्यांनी मला, ते आम्ही करणार आता। एक तरी गावाच्या शेतकऱ्याचं चांगलं झालं तरी ठीक आहे। गावात आता आज तुम्ही वडोदा गावामध्ये काय संवाद झाला, ज्या लोकांसोबत आतापर्यंत संवाद झाला? ग्रामपंचायतमध्ये 55 लाख रुपयाचा निधी आता मिळाला। ग्रामपंचायतमध्ये मी गेलो, ग्रामपंचायतीने ठराव केला की 22 जानेवारीला मोदीजींनी प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना केली, त्यासंबंधी ठराव ग्रामपंचायतीने केला। गावामध्ये काही लोकांना पीक विमा योजना मिळाला नाही, त्याचा एक चर्चा झाली। मोदीजींचं जे शेतकरी त्या ठिकाणी सन्मान योजना आहे त्या 2 शेतकऱ्यांना मिळालं नाही, त्यांचं आम्ही काम करून दिलं। अशी अनेक कामं आम्ही आज करतो आहे। राज्यामध्ये काय स्टेटस आहे गाव चलो अभियान सध्या? 50,000 प्रवासी कार्यकर्ते नेते निघाले आहेत। केंद्रीय मंत्री सर्व, नितीनजी आता धापेवाड्यात जाणार आहेत, सर्व केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, सर्व आमदार खासदार, असे 50,000 युनिट आम्ही तयार केलं आहे आणि 50,000 युनिटमध्ये आम्ही गाव चलो अभियान करतो आहे। तुम्ही पक्षस्तरावर इतके पक्ष संघटनेसाठी काम करत असता, विरोधकांनी ज्या प्रकारे टीका केली, एक शेवटला प्रश्न घेतो। आज ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी तुमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या शब्दात टीका केली त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही? उद्धव ठाकरेंची उंचीच तेवढी नाही आहे जे देवेंद्र फडणवीसावर टीका करतात आहे। त्यांची उंची कळली आहे जनतेला। 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा जनतेशी कुठलाही कनेक्ट नव्हता, आता ते वैफल्यग्रस्त झाले आहे। वैफल्यग्रस्त व्यक्ती जसा बोलतो आहे की त्यांना माहिती आहे अंधार दिसतो आहे, कुठेच उजेड दिसत नाही आहे। उद्या लोकसभेत एक जागा मिळणार नाही आहे, विधानसभेत सुपडा साफ होणार आहे, रोज लोक पार्टी सोडून चालले आहे। ते रायगडला गेले, रायगडचे माजी आमदार भाजपमध्ये आले, सूर्यकांत दळवी,
नागपुरात परवा देवेंद्रजी आले, त्यांचा उबाटाचं अध्यक्ष स्वागत केलं, त्यांना पक्षातून त्यांनी काढून टाकलं. त्यांचा पक्ष रोज कमी होतो आहे आणि त्यामुळे त्यांना भीती वाटत आहे की उद्या पक्ष गेला, चिन्ह गेलं, सारच गेलं, मुख्यमंत्रीपद गेलं. एक बेईमानी, देवेंद्र फडणवीसजीसोबत केलेली एक बेईमानी, भाजपासोबत केलेली एक बेईमानी किती त्यांच्या पथ्यावर पडली आहे त्यांना कळतं. त्यांचं राजकीय करिअरच संपण्याच्या वाटेवर आहे. अस्तित्व संपेल, कारण त्यांनी मी आणि माझा परिवार एवढंच काम केलं आहे. मी मुख्यमंत्री, माझा मुलगा मंत्री, आणि जो नेता मी आणि माझ्या मुलात अटकला आहे तो नेता कधीच महाराष्ट्रात समोर जाऊ शकत नाही. म्हणाले की आता अनेक नेते तुमच्या पक्षामध्ये यायला तयार आहे. एक शेवटला प्रश्न येतो, अनिस अहमद जे नागपूरचे नेते आहे काँग्रेसचे, ते सोडून ते अजित पवार गटामध्ये चालले आहेत. तर महायुतीकडे अनेक नेते असे आहे जे येताना दिसत आहे. 100% एकनाथ शिंदेजीकडेही मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहे. भाजपमध्ये उद्या 13 तारखेला पक्षप्रवेश आहे. जसं जसं मोदींचं वादळ येतील, काही अजितजी दादाकडे जातील, काही आमच्याकडे येतील, काही एकनाथजीकडे जातील. पण काँग्रेस ही तुकड्यासारखी त्या ठिकाणी फुटणार आहे आणि तुम्हाला काही तर मोठे मोठे बांबलाट झालेले दिसतील पक्षप्रवेशाचे. इतके लोक मोदींचा दुपट्टा घालायला तयार आहे. त्यामुळं काही काळजी करू नका. महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीने आम्ही महायुती जिंकू. 51% मतं घेऊन जिंकू. आणि सहमताचा फायदा होईल महायुतीला. प्रत्येक कार्यकर्त्याचा फायदा असतो, प्रत्येक नेत्याचा फायदा असतो, प्रत्येक नेत्याला काही ना काही वलय असतं. त्यामुळे जो येतो त्याचा फायदाच असतो. आपण बघू शकतो की जर का तुम्ही दृश्यांमागे बघितलं तर माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहडे पाहायला मिळतात. कामठीचे आमदार टेकचंद सावरकर आपल्याला इथे डबा पार्टीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतात. आणि एक वेगळं वातावरण इथे पाहायला मिळते, कारण की गाव चलो अभियानाची संपूर्ण देशात जी चर्चा आहे त्याचं कारण मध्ये या दृश्यावरनं लक्षात येतं की नेते गावामध्ये आलेले आहे, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहे, जमिनीवर बसून जेवण करत आहे, गावातले प्रश्न जाणून घेत आहे. आणि एक वेगळं वातावरण, खरं तर राजकीय पक्षांचे जे वेगवेगळे उपक्रम अभियान राबतात त्यामध्ये असं चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं. आणि काय नाव आहे काका तुमचं? लालसिंग यादव. काय आणला डब्यावर आज? कढी आणला, भट्ट्याची सब्जी आहे. त्या प्रकारे जेवणाचा किती वेगळा आनंद वाटतो तुम्हाला? बहुत अच्छा लग रहा है, बहुत बढ़िया लग रहा है यहाँ. हे बघा इकडे कार्यकर्ते आहे. काय नाव आहे तुमचं? दिनेश शरण. झाला टिफिन खाल्ला तुम्ही? किती आनंद वाटतो अशा प्रकारे तुमच्या नेत्यांसोबत बसून? इतना अच्छा आनंद ही आनंद है. जब हमारे बड़े नेता हमारे साथ खाते हैं तो हमको और अच्छा लगता है. तुम्ही काय सांगाल? बहुत आनंद की बात है. और हमारी पार्टी भारतीय जनता पार्टी के अंदर में ये सिस्टम और अन्य कोई पार्टी में ये सिस्टम नहीं है. हम एक परिवार की तरह है और एक परिवार की तरह से सदैव रहते हैं. तर आपण बघू शकतो की एक वेगळा उपक्रम भारतीय जनता पक्षाने देश पातळीवर राबवला आहे, गाव चलो अभियान. त्यामध्ये असे वेगवेगळे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. आज वडोदा गाव आहे, कामठी विधानसभा मतदारसंघातलं हे गाव आहे. या गावामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कार्यकर्त्यांसोबत डबा पार्टी करताना आपल्याला दिसत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, एबीपी माझा, वडोदा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.